तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकी संदर्भात उद्धव ठाकरे यांनी जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक घेतली आहे। शिवसेना भवनामध्ये ही बैठक पार पडली। उद्धव ठाकरेंनी जिल्हा संपर्क प्रमुखांना मार्गदर्शन केले। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी जय पवार आपल्यासोबत जोडलेत। जय पवार, जिल्हा परिषद आणि अन्य निवडणुकांसाठी, पालिका निवडणुकांसाठी आता ठाकरे गटानं कंबर कसलेली आहे, बैठक झालेली आहे। काय नेमका आदेश हा उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत दिलाय? नक्की जगदीश, आपण जर पाहिलं तर आज उद्धव ठाकरे यांनी प्रामुख्याने शिवसेना भवन येथे एक महत्त्वाची बैठक जी आहे ती घेतली होती। आणि या बैठकीमध्ये आपण जर पाहिलं तर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अतिशय महत्त्वाची बैठक जी या ठिकाणी त्यांनी घेतली होती। आपण जर पाहिलं तर या बैठकीमध्ये एकूण 227 विधानसभा जिल्हा संपर्क प्रमुख जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्या सोबत जे या सर्व बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी चर्चा केली। त्याचबरोबर आगामी निवडणुकीसाठी कशा पद्धतीची तयारी करायची या संदर्भात सुद्धा त्यांनी मार्गदर्शन केले। आपण जर पाहिलं तर यामध्ये प्रामुख्याने पंचायत समिती, जिल्हा परिषद गट आणि यामध्ये जे आहे ते पक्षांचे उमेदवार मजबूत आहेत का हे सुद्धा पाहण्यासाठी जे आहे जबाबदारी या सर्वच पदाधिकाऱ्यांवरती देण्यात आल्याची माहिती मिळत आहे। त्याचबरोबर आपण पाहिलं तर महाविकास आघाडी म्हणून जे उमेदवार आहेत तो सर्वांनाच पसंत आहे का, त्याचबरोबर गटामध्ये शिवसेनेची ताकद किती आहे, त्याचबरोबर महाविकास आघाडीची सध्याची स्थिती काय आहे, त्या ठिकाणी या सर्व गोष्टी ज्या ह्याचा आढावा घेण्यासाठी सांगितलाय। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर मनसेची ताकद सुद्धा कोणत्या ठिकाणी आणि किती आहे याचा सुद्धा आढावा घेण्यासाठी या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी प्रामुख्याने पदाधिकाऱ्यांना सांगितल्याचं पाहायला मिळते। त्याचबरोबर महानगरपालिकेतील सध्याचा नगरसेवक कोण आहे, विद्यमान नगरसेवक कोण होते आणि त्या विभागामध्ये आपली ताकद कशा पद्धतीची आहे आणि त्याचा आढावा जो आहे तो घेण्यासाठी सुद्धा उद्धव ठाकरेंनी सांगितलं। त्याचबरोबर आढावा घेऊन त्याच प्रकारे एक रिपोर्ट सुद्धा सादर करण्यासाठी सांगितले आहे। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या फुटीनंतर आता ग्राउंड लेवलला उद्धव ठाकरे यांचे कोणते प्रमुख पदाधिकारी आहेत किंवा शाखा प्रमुख आहेत, त्याचबरोबर ते किती जागेवरती आहेत याचा सुद्धा माहिती ज्या घेण्यासाठी त्यांनी सांगितलं। त्याचबरोबर त्यांचे कार्यक्षेत्र काय, ते कुठे काम करतात याचा सुद्धा आढावा जो आहे तो घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सांगितलं। त्यामुळे आपण जर पाहिलं तर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सुद्धा ऍक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळतं। यापूर्वी आता एकनाथ शिंदेंनी सुद्धा त्यांच्या ज्या प्रमुख नेत्यांवरती जबाबदारी दिल्याचं पाहायला मिळतं आणि यानंतरच आता उद्धव ठाकरे यांच्याकडून सुद्धा 227 विधानसभा जिल्हा संपर्क प्रमुख आहेत यांना एक मोठी जबाबदारी जी देण्याचं पाहायला मिळते। अनेक ठिकाणी आपल्या आपले पदाधिकारी असतील किंवा आपले उमेदवार कशा पद्धती आहेत, कशी ताकद आहे, या सर्व गोष्टींचा आढावा जो आहे तो घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन या बैठकीत केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। धन्यवाद जय, दिलेल्या माहितीबद्दल।